सहनशील लोकांनी केलेले वार फार घातक असतात बरं का. सहनशील लोकांनी केलेले वार फार घातक असतात बरं का. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर आजचा व्हिडिओ जो आहे आपण कॅपकट ॲपने एडिट केलेला आहे. तर एडिट करण्यासाठी आपल्याला एक कॅपकट ॲप लागणार आहे. कॅपकट ॲप डाउनलोड करण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. तिथून तुम्ही डाउनलोड करून ओपन करायचं आहे. तर आपल्याला टेलिग्राम चॅनलवर डाउनलोड केल्यानंतर VPN कनेक्ट करून आपल्याला कॅपकट ॲप ओपन करायचं आहे. कॅपकट ॲप ओपन केल्यानंतर आता आपल्याला न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर आता आपल्याला मित्रांनो फोटो सेक्शनवर जायचं आहे. फोटोजवर गेल्यानंतर आता आपल्याला एक फोटो जो आहे तो इथे ॲड करायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर आता आपल्याला मित्रांनो आता आपल्याला ऑडिओवरती क्लिक करायचं आहे. ऑडिओवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला असा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे. तर आता आपल्याला ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इथे सर्च करायचं आहे. SP इथे सर्च केल्यानंतर आता आपल्याला 15 सेकंदाचा जो व्हिडिओ आहे ते आपल्याला ॲड करायचा आहे मित्रांनो. तर आपला जो व्हिडिओ आहे तो हे आहे मित्रांनो. तर हे आपल्याला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला म्युझिक ॲड करून घ्यायचं आहे. म्युझिक ॲड केल्यानंतर आता आपल्याला ही जो फोटोची लाईन जो आहे लेस ते आपल्याला अशा प्रकारची वाढून घ्यायची आहे. वाढून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे यायचं आहे. इथे आल्यानंतर आपल्याला ओव्हरलीवरती क्लिक करून ॲड ओव्हरलीवरती जायचं आहे. ॲड ओव्हरलीवरती गेल्यानंतर आता आपल्याला हे ॲड करायचं आहे मित्रांनो. हे आपल्याला PNG ॲड करायची आहे मित्रांनो एक. तर ही काळ्या कलरची PNG जी आहे आपल्याला अशा प्रकारची इथे झूम करून इथे बसून घ्यायची आहे. अशा प्रकारची बसून घेतल्यानंतर आता आपल्याला एक PNG दुसरी एक PNG दिलेली आहे मित्रांनो. तर याचीच आपण साईज अशा प्रकारची इथपर्यंत वाढून घेऊ. आणि आता आपल्याला इथे यायचं आहे. डबल ओव्हरलीवरती जाऊन ॲड ओव्हरलीवरती जाऊन आपल्याला एक समईची PNG दिलेली आहे मित्रांनो. ती आपल्याला अशा प्रकारची इथे ॲड करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारची ॲड करून घेतल्यानंतर ह्याची साईज आपल्याला इथपर्यंत अशा प्रकारची वाढवून घ्यायची आहे. अशा प्रकारची वाढवून घेतल्यानंतर आता आपल्याला कट मारायचे आहेत मित्रांनो. कट मारण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आता आपल्याला बरोबर 3 सेकंदावरती एक बीट मारायची आहे. तर आता आपल्याला एक PNG इथे कट मारायचं आहे. स्पीडवरती इथे स्पीड ऑप्शन दिसत असेल इथे. तर इथे आपल्याला क्लिक करून स्पीड कट करायचा आहे. आणि आपला दुसरा 6 सेकंदावर बरोबर 6 सेकंदावर एक कट मारायचा आहे मित्रांनो स्पीडवरती क्लिक करून. आणि दुसरा जो आहे ते 9 सेकंदावरती कट मारायचा आहे मित्रांनो. कट मारल्यानंतर आता आपल्याला डायरेक्टली 13 सेकंदावरती येऊन आपल्याला एक कट मारून टाकायचा आहे. तर आता आपल्याला समजा बीट झालेले आहेत मित्रांनो. आता आपल्याला लावायचे आहेत इफेक्ट लावण्यासाठी इफेक्ट ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला मित्रांनो ओपनिंग क्लोईंगवरती यायचं आहे. ओपनिंग क्लोईंगवरती आल्यानंतर आता तर तुम्हाला दिसत असेल हे. तर तिसऱ्या नंबरचं जो इफेक्ट आहे ओपनिंग क्लोईंगवरती आल्यानंतर त्या आपल्याला अशा प्रकारचं ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर आता आपल्याला ह्याची साईज आपल्याला इथपर्यंत ठेवायची आहे. इथपर्यंत ठेवल्यानंतर आता आपल्याला जायचं आहे डबल व्हिडिओ इफेक्टवरती. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला मित्रांनो नाईटवरती यायचं आहे. नाईटवरती आल्यानंतर आता आपल्याला पुढे यायचं आहे. 1 2 3 सोडायचे आहेत. त्याला 2 लाईनी सोडून तिसऱ्या लाईनीत येऊन आपल्याला पहिलं जो इफेक्ट आहे तो आपल्याला अशा प्रकारचं ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर ह्याची साईज देखील आपल्याला इतरोकट ठेवायची आहे. इतरोकट ठेवल्यानंतर आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे आहे मित्रांनो. तर आता आपल्याला पहिल्यांदा यायचं आहे. पहिल्यांदा आल्यानंतर आता आपल्याला हे जो फोटो आहे ते आपल्याला अशा प्रकारचं थोडं झूम करून घ्यायचं आहे. झूम करून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे यायचं आहे. इथे आल्यानंतर
ॲनिमेशनवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर तर हे झूम टू जो हे आहे ॲनिमेशन ते आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. आणि त्याच्या पुढच्या ह्याच्यात यायचं आहे. त्याच्या पुढच्या ह्याच्यात येऊन ॲनिमेशनवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर आता आपल्याला पुढे यायचं आहे. झूम वन जो इफेक्ट दिसत आहे हे आपले ॲनिमेशन ते आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर आपल्याला समजा लास्टचा जो आहे त्याच्यावरती जाऊन ॲनिमेशनवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर एक इफेक्ट बघायला मिळणार आहे मित्रांनो. तर आता आपल्याला फ्लॅशिंगचं एक इफेक्ट बघायला मिळणार आहे. ते आपल्याला अशा प्रकारचं राईटवरती क्लिक करून ॲड करायचं आहे. ॲड केल्यानंतर आता आपल्याला ट्रान्झॅक्शन इफेक्ट लावायचे आहेत मित्रांनो. तर आपण इफेक्ट कुठे ॲड केल्या होत्या, हे 2 इफेक्ट ॲड केल्या होत्या आपल्याला. तर आता आपल्याला ट्रान्झॅक्शन लावायचे आहे. ट्रान्झॅक्शन इफेक्ट लावण्यासाठी ट्रान्झॅक्शन इफेक्ट इथे अशा प्रकारचं इथे एकदा क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथून आपण ट्रान्झॅक्शन इफेक्ट लावू शकता. तिथे क्लिक केल्यानंतर आता बघू शकता इथे ट्रान्झॅक्शन इफेक्ट आलेले आहेत. इथे शेकवरती क्लिक करून आपल्याला पहिला ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून घेतल्यानंतर त्याच्या पुढे यायचं आहे. त्याच्या पुढे आल्यानंतर आता आपल्याला डबल ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे. ट्रान्झॅक्शनवरती क्लिक केल्यानंतर शेकचा दिसत आहे मित्रांनो, हे आपल्याला अशा प्रकारचा ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे ॲड करायचं आहे मित्रांनो. तर आता आपल्याला इथे ट्रान्झॅक्शन ॲड करायचे आहेत. प्रोवरती यायचं आहे. प्रोवरती आल्यानंतर आता आपल्याला एक बघायला मिळणार आहे मित्रांनो. तर इथे लावून घेतल्यानंतर अशा प्रकारचं आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे मित्रांनो. थोडं राहिलेलं आहे. तर आता आपल्याला इफेक्ट लावायचे आहेत 1-2. तर इफेक्ट आपण लावून घेऊत मित्रांनो. तर आता आपल्याला इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इथे यायचं आहे. इथे आल्यानंतर आता आपल्याला जायचं आहे व्हिडिओ इफेक्टवरती नाही जायचं, बॉडी इफेक्टवरती येऊन बॉडी इफेक्टवरती आल्यानंतर तर आता आपल्याला ह्या ऑप्शनवरती येऊन हे जो दिसत आहे हे आपल्याला राईटवरती क्लिक करून ॲड करायचं आहे. ॲड केल्यानंतर याची साईज आपल्याला अशा प्रकारची इथपर्यंत ठेवायची आहे. तर आता आपला व्हिडिओ समजा रेडी झालेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, इथे क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला व्हिडिओ डाउनलोडिंगला सुरुवात करायची आहे. तर तुम्ही अशा प्रकारे व्हिडिओ बनवू शकता. स्टेटस आपला क्रिएट झालेला आहे मित्रांनो. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.